कारण की जेव्हा तो बाबरच्या दरबारामध्ये होता तर असंही म्हणतात इतिहासकार की जेव्हा बाबरच्या सोबत हा जेवण करायला बसला होता तर याचा जो ऍटिट्यूड होता बसण्याचा, एका राजाप्रमाणे तो जेवण करायचा, तर कुठं ना कुठं बाबरनं म्हटलं की हा एका राजाप्रमाणे किंवा बादशाप्रमाणे वागतो, कुठं ना कुठं याच्यामुळे मला धोका आहे. तर आपण पाहतो की शेरशाह सुरी जेव्हा हत्येचा प्लॅन करते बाबरची, आणि बाबरला जेव्हा हे माहीत पडते की शेरशाह सुरी याची हत्या करणार नाही, तेव्हा तो आपल्या शहाणपणाचं नाव होतं फरीद खान, त्याला शेर खान सुद्धा म्हणायचे. बिहारचा जो शासक होता त्यांनीही शेर खान ही उपाधी दिली होती, कारण त्यांनी एका वारामध्ये वाघाला मारला आणि वाघाला आपल्या कांद्यावर घेऊन तो दरबारामध्ये आला होता. आलं लक्षात मित्रांनो. आणि शेर खान बद्दल तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की शेर खानच्या काळामध्ये जीटी रोड, तर जीटी रोड जो आहे याची निर्मिती केली होती शेरशाह सुरी. जीटी रोड म्हणजे ग्रँड ट्रंक रोड, म्हणजे NH1 दिल्ली ते अमृतसर होताना लाहोर